नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत ओल्ड पेन्शन स्कीम फॉर स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जो GR आहे तो GR कालच्या घडीला या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम फॉर स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट याबद्दल संपूर्ण GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर GR आहे, तुम्ही पाहू शकता। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक आहे 26 नोव्हेंबर 2024 म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी हा GR प्रकाशित झालेला आहे। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना ही नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 22/12/2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972-2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकाचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील या कार्यालयीन ज्ञानपाद्वारे निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी ही लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन हे वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या या शासन निर्णयान्वये या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वर्धा सामान्य राज्य सेवा गट अ यांचा दिनांक 22/5/2024 रोजीचा अर्ज विकल्प शासनास प्राप्त या ठिकाणी झालेला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्रमांक 2247 622310 दिनांक 21/7/2005 रोजीच्या या पत्रान्वये फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सामान्य राज्य सेवा गट अ पदावर नियुक्तीबाबत शिफारस करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सामान्य राज्य सेवा गट अ यांची दिनांक 14/10/2005 रोजीच्या या शासन निर्णयानुसार नामनिर्देशनाने नियुक्ती देखील करण्यात आली आहे। श्री धनंजय सदाफळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे दिनांक 30/6/2024 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत। सबब फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वर्धा सेवानिवृत्त यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 मधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत पुढील प्रमाणे शासन आदेश या ठिकाणी देण्यात येत आहेत। बघा शासनाचा आदेश काय आहे। सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या संवर्गात असलेले अधिकारी फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा यांना वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत। दुसरा आहे फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय या ठिकाणी विहित मुदतीत सादर केलेला आहे। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 नुसार फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF खाते तात्काळ उघडण्यात यावे। तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS मधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांचे नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी। तसेच फ्लाले धनंजय यशोधन सदाफळ सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन NPS खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी। त्यानंतर याकरिता संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 2/5/2024 रोजीच्या या शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही या ठिकाणी करण्यात यावी। सदर कार्यवाही करिता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वर्धा यांना आहरण वस्त्र वितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि सदर शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उर्मिला सावंत अवर सचिव महाराष्ट्र शासन। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत ओल्ड पेन्शन स्कीम फॉर स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जो GR आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।